नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे हा पूर्ण एम-एस-टी-सी-टी प्रत्येक एम-एस-टी-सी-टी ॲस्पिरंटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, बरोबर? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जे मेन्सचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत, ओके. त्याच्या डेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधी असणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम-एस-टी-सी-टी ॲस्पिरंट, ओके, ज्यांना फक्त एम-एस-टी-सी-टी द्यायची आहे, ज्यांचं टार्गेट आहे, की महाराष्ट्र स्टेटमधलं कोणतं एखादं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय, तर त्यांनी जे मेन्स एक्झाम दिली पाहिजे का? ओके. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की कारण सिलेबस तर सेम आहे. म्हणजे सेम नाही, थोडीशी डिफिकल्टी लेव्हल वेगळी आहे. पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याच्यावरच ती एक्झाम होते आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या एक्झाम थ्रू जाऊ शकतोय. जे मेन्स थ्रू जाऊ शकतोय, सी थ्रू जाऊ शकतोय. म्हणजे त्या पद्धतीची सीटची वर्गवारी केलेली असते. मग जे मेन्स आपल्याला देणं फायदेशीर आहे की नाही, तर हे आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आता रजिस्ट्रेशन डेट्स आपण समजून घेऊया, की जे मेन्सच्या एन-टी-एच्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता सध्या. तर 31 ऑक्टोबरपासनं, ओके, आणि 27 नोव्हेंबरपर्यंत ही त्याची डेट आहे, रजिस्ट्रेशन डेट. कोणत्याही डेटनुसार तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर तुमची एक्झाम कधी होईल? आता हे जे आहे, तर ते कशासाठी आहे? फेज 1 साठी. तुम्हाला माहिती आहे, जे मेन्स ही फेजमध्ये एक्झाम होते. त्याचबरोबर आता सी या वर्षीपासून फेजमध्येच होणार आहे. आता याची डेट ऑफ एक्झाम किती असणार आहे? तर 31 जानेवारीपासनं 30 जानेवारीपर्यंत तुमची डेट ऑफ एक्झाम याची असणार आहे. बरोबर? म्हणजे कोणत्याही एका तारखेला तुमची एक पर्टिक्युलर शिफ्ट असेल, ओके. ते तुम्हाला ॲडमिट कार्ड वगैरेवर समजेलच, की तुमची शिफ्ट नक्की कधी आहे आणि त्या दिवशी तुम्हाला एक्झामला सामोरं जावं लागेल. ओके. मग तुम्हाला समजलं असेल, की याचं रजिस्ट्रेशन डेट कधी येतं आणि याची एक्झाम कधी होणार आहे. बरोबर? पण आता महत्त्वाचा प्रश्न उरतो, की एम-एस-टी-सी-ई-टी जे विद्यार्थी करतायत, एम-एस-टी-सी-ई-टी त्यांचं स्पेशल टार्गेट हे एम-एस-टी-सी-ई-टी आहे. तर त्यांनी जेईई दिली पाहिजे का? बरोबर. तर आता माझं मत याच्यावर हॉनेस्ट मत मी तुम्हाला सांगतो, की दिली पाहिजे. बरोबर. कारण आपल्याला किती एफर्ट्स घ्यायला लागतात त्यासाठी. जर कन्सिडर केलं आपल्याला फॉर्म भरायला लागतो, ॲडमिट कार्ड वगैरे डाउनलोड करायला लागतं आणि त्याच्यानंतर एक्झामला जावं लागतं. ओके. आणि जे मेन्सचे जे सेंटर असतात, तर ते मोस्टली एका सिटीमध्ये असतात. थोडक्यात महाराष्ट्राचा जर विचार केला आपण, तर डिस्ट्रिक्ट लेव्हलला जे मेन्सचे सेंटर असतात. ओके. त्याच्यामुळे जाण्या-येण्यासाठी तुम्हाला काही एवढा काय प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर. मग आता दिली पाहिजे का एक्झाम? हो, नक्की दिली पाहिजे. बरं, आता का दिली पाहिजे? त्याचे काही फायदे, तोटे. आता आपण त्याचे फायदे जाणून घेऊया, की नक्की आपण एक्झाम का दिली पाहिजे? तोटा तर काही नाहीये ऑब्व्हियसली. बरोबर. तोटा फक्त तुम्हाला काय, तर थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील. तुम्हाला सेंटरवर जायला लागेल, तिथे एक्झाम द्यावी लागेल. याच्यामधून तोटा तर काही नाही. आता फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे फिअर ऑफ एक्झाम. बरोबर. तुम्ही सध्या एक्झामला घाबरताय. साधी टेस्ट जरी द्यायची असेल, फुल लेंग्थ मॉक टेस्ट, तरी तुम्हाला घाम फुटतोय कारण वर टायमर सुरू असतं. बरोबर. पर्टिक्युलर टायमिंगमध्ये तुम्हाला ते एक नंबर ऑफ क्वेशन अटेम्प्ट करायला लागतात. आता फक्त अटेम्प्ट करून भागत नाही, तर तुम्हाला ते बरोबर आणायचे असतात. त्यासाठी कॅल्क्युलेशन करायचे असतात. मग ही जी तुमची परीक्षेची भीती आहे, तर ती यानी नाहीशी होणार आहे. बरोबर. तुमची प्रॅक्टिस होणार आहे. आता तुम्ही ठीक आहे, मॉक टेस्ट देताय, पण मॉक टेस्ट कुठे देताय तुम्ही? घरी तुमच्या रूमवर स्टडी टेबलवर बसून मॉक टेस्ट देताय. बरोबर. पण अशी मॉक टेस्ट तुम्ही जर एक्झाम सेंटरमध्ये दिली, ओके. आपल्याला जे मेनकडे फक्त एक्झाम मॉक टेस्ट म्हणून पाहायचंय, प्रॅक्टिस म्हणून पाहायचंय. त्यासाठी आपल्याला एक्झाम द्यायची. बरोबर. ज्यांना ओरिजिनल जे-ई-साठी प्रिपेअर करायचंय त्यांना तर ऑब्व्हियसली ते त्यांचं टार्गेट असणार आहे. पण एम-एस-टी-सी-ईटीसाठी ज्यांचं स्पेशल एम-एस-टी-सी-ईटीवर फोकस आहे, तर त्यांनी जे का दिली पाहिजे? कारण एक्झामची भीती कमी होण्यासाठी. बरोबर. तुम्ही त्या ठिकाणी गेले, तुम्ही पेपर अटेम्प्ट केला, तुम्हाला डिफिकल्टी लेव्हल समजणार. ऑब्व्हियसली आता जे-ई-मेन्स सी-ई-टीपेक्षा थोडीशी हार्ड असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा तिथं गोंधळ पण होणार आहे तुमचा. मग तुम्हाला जो स्ट्रेस असतो तो मॅनेज करता येईल तिथं. बरोबर. म्हणजे एक्झामच्या वेळेस कशा पद्धतीचं वातावरण तिथं असतं. त्याच्यानंतर काय सिस्टम असते बाबा? ॲडमिट कार्ड कुठं चेक होतात, सेंटरचं रिपोर्टिंग टाईम किती वाजता असतं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने चेकिंग होते, बरोबर. त्याच्यानंतर पी-सी वगैरे जे असतात किंवा तुम्हाला समजा ते सोडवायला एक रफ पेज देतात, ते देतात की नाही किंवा काय-काय गोष्टी असतात, कोणकोणते इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे असतात, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती होईल, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळ्यात मोठं ॲडव्हांटेज आहे, तुमची परीक्षेची भीती नाहीशी होईल. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होतात, एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट होते ते. ओके. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा आपण याला म्हणू शकतो, की 15% कोटा. थोडक्यात आपण आता समजून घेऊया, की सीट डिस्ट्रिब्युशन कसं असतं कॉलेजचं. आपण एखादं कॉलेज कन्सिडर केलं, बरोबर. आता इथं गव्हर्नमेंट कॉलेज येणार नाहीत, बरोबर. जे नॉन गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, एडेड कॉलेजेस आहेत, तर त्यांच्यामध्ये अशा पद्धतीने सीट डिस्ट्रिब्युशन होतं, बरोबर. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज जर पकडलं, समजा गव्हर्नमेंट कराड कॉलेज जर पकडलं, तर तिथं 100% ज्या सीट्स आहेत, तर त्या सी थ्रू भरल्या जातात, बरोबर. पण समजा आपण जर दुसरं कॉलेज पकडलं, समजा पी-आय-सी-टी कॉलेजचं एक्झाम्पल जर घेतलं, तर 70% ज्या सीट आहेत, तर त्या सी थ्रू भरल्या जातात. ओके. 70% सीट ह्या काय केल्या जातात? सी थ्रू भरल्या जातात. म्हणजे समजा 100 पैकी 70 जागा ह्या सी थ्रू भरल्या जातात. त्याच्यानंतर ना 15% ह्या ज्या सीट्स असतात, तर या जे-ई-ई थ्रू भरल्या जातात. जे
मेन्स थ्रू भरल्या जातात. ओके, आता याची काउन्सिलिंग कशी होते? तर ज्यावेळेस आपण सी-ई-टीसाठी ओके, काउन्सिलिंगसाठी एनरोल करतो. म्हणजे एनरोल म्हणजे थोडक्यात फॉर्म भरतो. maha-cet.org या वेबसाईटवर फॉर्म भरतो. आपला ई-एन आय-डी वगैरे आपण क्रिएट करतो. तर त्याच वेळेस आपल्याला या एक्झामच्या पर्सेंटाइल आपले जे आले असतील, तर याची माहिती द्यावी लागते, बरोबर? आता 70% झाल्या सी-ई-टीसाठी, 15% जे-ई-साठी. उरलेल्या ज्या 15% आहेत, तर त्याच्यात आय-एल-एस कोटा म्हणजे इन्स्टिट्यूशनल राउंड, त्याच्यानंतर ना म्हणजे फॉरेन कॅन्डिडेट्स जे असतात, ओके. तर त्यांच्यासाठी त्या सीट्स राखीव असतात. म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, की फक्त कशावर? तर या 85% वर बरोबर. मग तुम्ही सी पण देणार आहे, बरोबर. जे पण देणार आहे. म्हणजे हे 15% तुम्ही एलिजिबल होऊन जाता. फक्त काय एक एक्झाम दिल्याने, बरोबर. आता ठीक आहे, ऑब्व्हियसली तुमचा सी थोडाफार स्टडी झालेला असेल, बरोबर. जे तुम्ही चांगलं परफॉर्म करू शकता थोडंफार. ठीक आहे, आपल्याला प्रेशर नाहीये तिथं तुम्ही चांगलंच करा किंवा 99% आणा कारण ऑलरेडी सी तुम्ही आणणार आहात. पण जे पण तुम्हाला करायचंय. ओके, आता याचा अजून फायदा म्हणजे काय आहे? तर पहा, समजा एखादं पर्टिक्युलर कॉलेज जर तुम्हाला वरनं लागत नसेल, बरोबर? कारण भरपूर विद्यार्थी देतात. ओके, वरनं जर लागत नसेल, एक ऑब्झर्वेशन आहे, की सी-ई-टीची जी काउन्सिलिंग असते आपली, ओके. आपण जर समजा सी-ई-टीसाठी जो फॉर्म भरतो, ओके. किंवा महाराष्ट्र बोर्ड ज्यासाठी काउन्सिलिंग अरेंज करतं ॲडमिशन प्रोसेस, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टुडंट ज्यांनी जे दिलेले असते आणि सी दिलेले असते, हे कमी असतात, बरोबर? मग समजा एखादं कॉलेज असेल, त्याचा सी कोटा जर फुल झालेला असेल आणि जे कोटा जर शिल्लक असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी जर अप्लाय केलं असेल, तर तुम्हाला इझिली सीट मिळू शकते, बरोबर आहे. मग या गोष्टीचा फायदा होतो. हे 15% समजा कोटा आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 100% हमखास तुम्ही प्रयत्न करा. जे-ई मेन्स थ्रू तुम्ही ॲडमिशन होऊ शकतं तुमचं, बरोबर. जरी तुम्हाला थोडेसे कमी पर्सेंटाइल असेल, तरी तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय तर एक तुमचे चान्सेस वाढतात ॲडमिशन होण्याचे, बरोबर. कारण नॉर्मली जर तुम्ही फक्त थ्रू करत असाल, तर 70% बरोबर तुम्ही ॲप्लिकेबल असाल. पण जर जे-ई दिली असेल, तर तुम्ही 85% पर्यंत ॲप्लिकेबल असाल, बरोबर. मग या पद्धतीने तुम्ही थोडासा विचार करायचा आहे आणि काय असेल रजिस्ट्रेशन फॉर्म भरून टाकायचा आहे. ओके. आता त्याच्यानंतर फायदा म्हणजे काय तर सिलेबस वाईज. जे-ईला सुद्धा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आहे. सी-ई-टीला पण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आहे. 11th-12thच आहे. जे-ईला पण 11th-12thच आहे. या कन्सेप्ट आपण जर सिलेबस पाहिला तर 80% सिलेबस सेम आहे. बरोबर. म्हणजे तसा जवळपास सगळाच सिलेबस सेम आहे. फक्त थोडीशी डिफिकल्टी लेव्हल किंवा समजा क्वेशनचा जो टाइप आहे, तर तो वेगळा आहे. बरोबर. मग तुमची थोडीशी एक्स्ट्रा प्रॅक्टिस होते ना. बरोबर. सी तुम्ही करताय. जे-ईसाठी आता करायची ऑब्व्हियसली गरज नाही. जर तुम्ही स्पेसिफिकच असाल, तर तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस थोडीशी होते एक्झाम दिल्याने. सो त्याचाही तुम्हाला बेनिफिट्स मिळेल. जास्त करून बेनिफिट मॅथमध्ये मिळेल कारण मॅथचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. त्यानंतर डिफिकल्टी लेव्हल पण सेम आहे आणि दरवर्षी सी डिफिकल्टी लेव्हल ही जे थ्रू किंवा सी काय करते तर जे कॉपी करण्याचा प्रयत्न करते. सो तुम्हाला याचा नक्की फायदाच होणार आहे. बरोबर. याचा तोटा काही नाहीये. ओके. त्याच्यानंतर काय तर ऑनलाईन एक्झाम इंटरफेस जो असतो म्हणजे काय? तर समजा ऑनलाईन तुम्ही मॉक टेस्ट वगैरे तुम्ही दिले असतील, तर त्या ठिकाणी भरपूर सारे ऑप्शन असतात, की काय तर क्वेशन मार्क करायचा. त्याच्यानंतर मार्क केल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर यायचं, पुन्हा शिफ्ट व्हायचं. काही क्वेशन युनिडायरेक्शनल असतात. म्हणजे या इंटरफेसबद्दल इंटरफेससोबत तुम्ही काय होता, फ्रेंडली होता. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यातही फायदा होणार आहे. बरोबर. तुम्हाला ॲक्चुअल माहिती असणार आहे विंडो कशा पद्धतीने असते, कशा पद्धतीने तिथं आपल्याला काम करायचंय, कशा पद्धतीने टायमर असतं. त्यानंतर आपण क्वेशनवर नेक्स्ट कसं जाऊ शकतो, रिटर्न कसं येऊ शकतो, जंप कसं करू शकतो, कोणत्या कलरमध्ये दाखवतं. समजा तुम्ही ॲन्सर दिला असेल, तर कोणत्या कलरमध्ये दाखवतं. नसेल दिला ॲन्सर तर कोणत्या कलरमध्ये. जर तुम्ही मार्क केला असेल रिव्ह्यूसाठी तर कोणत्या कलरमध्ये दाखवतं. ऑटो सबमिट कशा पद्धतीने होतं. तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला होईल. कधी? ज्यावेळेस तुम्ही एखादी एक्झाम दिली असेल. सो तुमच्याकडे चान्स आहे. वेळ पण आहे कारण आपली बोर्डची एक्झाम तर 10 फेब्रुवारी नंतर आहे. बरोबर? ठीक आहे. तुम्हाला त्याच्यात ओव्हरलॅप होऊ शकतं. म्हणजे कसं की प्रॅक्टिकल वगैरे असू शकतात त्यावेळेत. पण आपण तेवढं मॅनेज करू शकतो. सो तुम्ही नक्की याचा विचार केला पाहिजे, की एम-एस-टी-सी-टी एस्पिरंट जर तुम्ही असाल, आता कन्क्लुजन मी तुम्हाला सांगतो. माझं तुम्हाला हॉनेस्ट मत तुम्हाला सांगतो. जर तुम्ही एम-एस-टी-सी-टी एस्पिरंट असाल, तर 100% तुम्ही तुमच्या एम-एस-टी-साठी सी-ई-टीसाठी द्या. पण फक्त थोडासा थोडासा वेळ पण म्हणत नाहीये, की तुम्ही एक जे-ईची एक्झाम फॉर्म तरी भरा, अटेम्प्ट तरी करा. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. काय फायदा होणार आहे? एक्झामची भीती तुमची दूर होणार आहे. ऑनलाईन इंटरफेस एक्झाम कशी असते हे तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर 15% जो आपला कोटा असतो प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट सोडता, तर त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल असणार आहे. सो आपल्या याच्यात फायदेच आहेत. तोटा याच्यात काही नाही. तोटा फक्त एवढाच आहे, की तुम्हाला एक्झाम तिथं 1 दिवस जाऊन द्यावी लागणार. थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागणार. तर या ठिकाणी तुम्हाला नक्की ॲन्सर मिळालं असेल, की तुम्ही एक्झाम दिली पाहिजे की नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवा, की आपल्याला एक्झाम द्यायला जमल की नाही. ओके. तुम्ही एम-एस-टी-सी-टीसाठी तर परफेक्ट करताय. जे-ईसाठी पण थोडेसे एफर्ट्स घ्या. ओके. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा.
हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे जे कन्फ्यूज आहेत, जे द्यायला पाहिजे की नाही, त्यांच्यासोबत हा शेअर करा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल तुम्हाला एम-एस-टी सी-ई-टीच्या प्रिपरेशनपासून तर थेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईपर्यंत हेल्पफुल असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.